नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू। तिळगुळ कसे बनवायचे ते पाहूया। 1 वाटी सुकं खोबरं थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। खोबरं हे जास्त वेळ भाजायचं नाही। खोबरं हलकंसं भाजून झालेलं आहे तर ते बाजूला काढून घेऊयात। पाव किलो गावरान तीळ घेतलेले आहेत, तेही चांगले भाजून घ्यायचे आहेत। तीळही आपले भाजून झालेले आहेत। 150 ग्रॅम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत। शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घेऊयात। गार झाल्यानंतर शेंगदाण्याच्या साला काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमधून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे हे मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आहेत। टोपामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। पाव किलो गूळ घ्यायचा आहे। गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे। मी इथे हा गूळ चिक्कीचा वापरलेला आहे। गूळ चांगला पातळ झाल्यानंतर चवीनुसार थोडासा मीठ टाकायचा आहे। 2 चमचे बारीक केलेली वेलची पावडर टाकायची आहे। याऐवजी तुम्ही जायफळ पावडरही टाकू शकता। आता लगेच गॅस बंद करून आपल्याला भाजलेलं खोबरं, तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। सगळे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाचा पाक हा जास्त वेळ शिजत ठेवायचा नाही आहे। जास्त वेळ ठेवला शिजत तर ते तिळाचे लाडू हे कडक होतात। तिळाचे लाडू हे जरासे गरम असतानाच वळायचे असतात। जर गार झाल्यानंतर परत मिश्रण हा गरम करावा लागतो। आता हे आपण तिळगुळ वळून घेऊयात। तिळगुळ करत असताना त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं घेतलं का तिळगुळ एकदम छान लागतात। अशा प्रकारे सगळे तिळगुळ आपण वळून घेऊयात आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद।